बाई बाई बाई, काय एकामागे एक अपशकून करून राहिली पोरगी, मला ना तर समजणच झालंय. रंजे, अगं काय बोलतीयस? कसला अपशकून? कसला अपशकून? हा अय बायांनो, अरे तुम्हाला माहिती नाही का काय झालंय ते? आता ही लाली नवीन आहे, पण तुम्ही बी अशाच बसले का? अगं पण काय झाले सांग की आता. घ्या सगळं सांगायचं यांना. अगं फुलात आहे असं काय करती? त्या राक्षसाची सेवा केली आहे हिनं, मुखवटे रंगवलेत त्या दैत्याचे. मग आता ज्या हातानं दैत्याचे मुखवटे रंगवलेत त्याच हातानं केलेला प्रसाद देवाला चालेल का? सांगा तुम्ही, चालेल का देवाला? मग नाहीच चालणार. अशानं देव कोपला बिपला म्हणजे? हो बरोबर आहे रंजना अक्कांचं, हिच्या हातनं नको प्रसाद. हो हो, रातच्याला हिच्या हातानं वशाट बनवा. देव कोपला विपला तर केवढ्यात पडेल आपल्याला हे. लाले म्हणत्या सगळे तर राहू दे मग प्रसाद करायचा. अहो देव काय एवढं दुबळ्या विचारांचा आहे का मी मुखवटं रंगवलं दैत्याचं म्हणून लगेच कोपल? मी काय सगळं मनापासून नाही केलं, कर्तव्य म्हणून केलंय आणि आपल्या गावासाठी केलंय ना. देवाला एवढं पण कळत नसेल का? रंजना अक्का म्हणतात त्यात काय चुकीचं नाही. लाले तू नको बनवू प्रसाद, उगाच आमच्यावर देव कोपायचा. मुला त्या समजावं ना ह्यांना. अगं तर काय समजावू ग मी लाले? देवाच्या बाबतीत असं हट्ट करणं बरं नाही ग. देवाचं काम म्हणजे कसं जिथल्या तिथं झालं पाहिजे. आणि समजा तुझ्या हातनं काही चूक नाही झाली तर मी समजा गाव तुझ्यावरच खापड फोडत्याल. हे बघ, त्याच्यामुळे या प्रसादापासून ना लांबच राहिलेलं बरं बघतो. अय बसली काय अशी? उठकी आता. हा उठते, पण तुमच्यासाठी नाही, गावच्या भल्यासाठी. अय हळू की लागल ना. हा? आणि तुमचं काय ग? काम करा. लाले, काय झालं लाले? चक्कर येते का? जा पण ते पाणी घेऊन या. बघितलं ना, मी म्हणलं होतं का नाही का देव कोपेन म्हणून. रंजे, बाई बडबड कमी कर की. किती बडबड करतीयस? घ्या आता माझ्या बडबडीचं पण त्रासून राहिला तुम्हाला. बाई घरातल्यांना चांगलं सांगायला जावं ना तर मलाच बोलतेच. बघितलं ना, मलाच बोलतात. तरी सांगत होते का नका घेऊ ते दैत्याचे मुखवटे रंगवायचं काम अंगावर, पण नाही, कोणी ऐकलं नाही माझं. घ्या आता. दैत्याची काय सावली पडली बाई या घरावर. कसली काळी सावली का? अशी कशी सुरुवात होईल ग? आपण समजा देवाचं नीट करू. देव आपल्या पाठीशी आहे. फुला अक्का चला हिला आतमध्ये घेऊन जाऊया. उठ लाले. चल. लई मिरव वाटतंय वय ना. बस आता घरात गप. साहेब, ओ साहेब, साहेब ऐका ना. अहो 24 तास झाले, सोडा मला आता. अहो एवढाच योग होता, सोडा मला, सोडा. तुम्हाला खरंच भविष्य कळतं का? हो साहेब. माझा हात बघून माझ्या बायकोबद्दल काय घडलं हे कसं काय कळलं तुम्हाला? शास्त्र आहे ते असं सांगता येणार नाही, पण मी जे सांगितलं ते बरोबर आहे ना. मग तुम्हाला एवढंच जर कळतंय तर मग माझ्या बायकोला कोणी मारलं हे सांगू शकाल? काय झालं? शांत का झाला? तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मी देऊ शकत नाही. गुन्हेगाराला शोधणं हे माझं काम नाही, पोलिसांचं काम आहे. म्हणजे तुम्हाला सगळंच कळत नाही तर? तुम्हाला समजायचं ते समजा, पण मला आता इथून सोडा. जो गुन्हा मी केला आहे त्याची शिक्षा मिळाली मला, सोडा मला.
साहेब, तुमच्या बायकोला कुणी मारलं हे मी नाही सांगू शकत, पण हे मी खात्रीनं सांगू शकतो, हे सगळं इथेच थांबणार नाही. संकट एवढ्यात जाणार नाही. बस इथं. कुठे गेला? साहेब सोडून दिलं. सोडलं का? अहो साहेब, तुम्हीच म्हणाला ना 24 तासासाठी 8 टाका, सकाळी सोडून द्या. आत्ता सोडून दिलं त्याला. माझ्या आज्ञेच अगदी तंतोतंत पालन करा तुम्ही. काय नाव गाव पत्ता काय दिला का? नाही साहेब, काहीच नाही. साहेब तुम्ही म्हणाला नोंद करून घेऊ नका म्हणून नाही केली नोंद. 2 दिवस उपाशी राहा असं मी म्हटलं, राहाल का? चालत डोकं वापरलेत नाही. दादा एवढं का चिडतो लगेच? असं काय महत्वाचं होतं त्या माणसाकडे? ज्योतिषी म्हणत होता तुझ्या जीवाला धोका आहे. दादा तू ज्योतिषांवर कधीपासून विश्वास ठेवायला लागलास? भीती भीती माणसाला विश्वास ठेवायला भाग पाडते. हो ना, त्यालाच विचारायचं ना मग की बाबा कोण जीव घेणार आहे माझा, कधी मारणार आहे, कुठे मारणार आहे? सगळं नमस्कार, मी पत्रकार झुंजार आणि तुम्ही पाहत आहात की उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि मी पत्रकार झुंजार तुमच्यासाठी जीव धोक्यात घालून बातमी आणतोय. बघितलं मी 2 मिनिटं थांब रे. सोडत नाही. शाजा एक दिवशी मी खराच जीव घेईन बरं का. बघल तर रिपोर्टिंग केलं काम कोण करत असं धपका देईन ना. नाहीतर काय लागाय कावापासून मला कॅमेरा चालू करायला लागला. आता मला वैताग आलाय. बोंबलत बस तिकडे, मी कॅमेरा चालू करत नाही. अरे तुला लाज वाटते का? तुला पगार कशाचा देतो मी? हे पोरांनो, आप्पा आले आप्पा. काय झाली की नाही समजी तयारी? तयारी बाकी कसली तयारी झाली आप्पा. आम्ही फक्त आता मिरवणुकीचीच वाट बघतोय. हे बघा, मिरवणूक ना देवळाच्या खालच्या अंगाने जाईल, गावाला वळसा घालेल आणि परत देवळापाशी. कळलं का? आप्पा अहो तुम्ही कसलाच लोड घेऊ नका. सगळं तुम्ही म्हणलाय का नाही तसंच होणार आहे बघा. हा बघू कसं काय झालंय. इथं तोरणं लावली आहेत, माळा. अर्थात नेहमीचं तोरण कुठं आहे? तोरणच ना, एवढं काय देवा लक्ष्याजार तोरणान. मग तोरण सुंदर तोरणान. अमिताभ तोरणान. सरपंच तोरणाना. आप्पा तोरण आणा. काय चाललं रे तुमचं? चाकराला पड चाकर. तोरण कुठं आहे? हाप्पा काय तोरण शोधताय वे? हा अहो तोरण खाली तळघरात आहे. तळघरात आहे काय? थांबा गुरुजी, मी जाऊन लगेच घेऊन येतो. नाही मी आणतोय की. मी अहो आणतो. कशाला गुरुजी, थांबा. आधीच पूजेला उशीर झालाय. परत तुम्ही गेला पूजा मांडायला उशीर व्हायचा. मी लगेच आलो जाऊन घेऊन. नाही नको, मीच आणतो. अहो गुरुजी, ह्या वयात कशाला धडपडताय? हा गोपाळ आणल की. तुम्ही ते पूजेचं बघा पहिलं. पूजेचं बघा. हो जा गोपाळ, जाऊन तोरण घेऊन ये जा. चावी द्या, लगेच आलो घेऊन. पूजेचं बघा तुम्ही.